शरद पवार यांचा फोटो तुमच्या बॅनरवर कायम राहणार का, असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला होता। तोच प्रश्न पत्रकारांनी सुनील तटकरेंना विचारला। अजित पवारांनी पत्रकारांना उत्तर देताना म्हटलं, तुमच्या तोंडात साखर पडो। तर सुनील तटकरे म्हणालेत की शरद पवार हे आमचं दैवत आहे। काय नेमकं? गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा सुरू होते। त्याच अनुषंगाने महापालिकेमध्ये पहिलं पाऊल जे आहे ते पडलेलं होतं। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र निवडणूक जे आहे ते लढत आहेत। दोन्ही पक्षांनी युती केलेली आहे आणि काल पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांची पत्रकार परिषद होती। अर्ज मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांनी पहिली पत्रकार परिषद जी आहे ते पिंपरी चिंचवडमध्ये घेतली होती। साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जे आहेत ते शहराचे या बैठकीला हजर होते आणि त्यासाठीचा जो बॅनर लावलेला होता त्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो होता। त्याच अनुषंगाने पत्रकारांनी हा फोटो कायम राहणार का असा प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी तुमच्या तोंडात साखर पडो असं उत्तर दिलं। याचाच अर्थ आहे की भविष्यामध्ये दोन्ही पक्ष जे आहेत ते एकत्र येण्याच्या दृष्टीनं पावलं जी आहेत ते महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पडलेली आहेत आणि येत्या काळामध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काकांचा म्हणजेच शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो एकत्र येण्याचं सूचक वक्तव्य जे आहे ते अजित पवार यांनी केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोजक्याच जागा देण्यात आलेल्या आहेत, मात्र तरीही दोन्ही पक्ष एकत्र येऊन या निवडणूक लढत आहेत। कोणताही वाद जागा वाटपाच्या निमित्तानं झालेला नाही। काही तुरळक ठिकाणी जागा वाटपासाठी हा वाद झालेला होता, मात्र दोन्ही पक्षांनी सामंजस्याने हा वाद जो आहे तो मिटवलेला आहे। पुण्यामध्येही तीच परिस्थिती आहे। अशा पद्धतीनं पुणे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये हे दोन्ही पक्ष जे आहेत ते एकत्र आलेले आहेत। त्याचमुळं पुढे जे आहे भविष्यामध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रच राहतील असं सूचक वक्तव्य स्वतः अजित पवारांनी केलेलं आहे। अनेक कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते असतील, त्या सर्वांची भावना जी आहे ती याच पद्धतीनं आहे आणि एकंदरीतच या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ही पावलं जी आहेत ती पडायला सुरुवात झालेली आहे अशी चर्चा आहे। आता हे कशा पद्धतीनं पुढे जात आहे, कशा पद्धतीनं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे ते पाहता दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी जवळीक जे आहे ते साधत आहेत आणि कोणताही मतभेद सध्या तरी त्या दोन्ही पक्षामध्ये दिसत नाहीत अशी स्थिती आहे। निश्चित कैलास, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय की दोन्ही नेत्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर चर्चा सुरू झालेल्या आहेत।